वाटेवर आहेत त्याच्या एवढं नक्कीच. आपण पाहिलं तर भुजबळ यांनी यापूर्वी राजीनामा दिलाय मंत्रिपदाचा अशी देखील चर्चा आहे, अशी माहिती देखील मिळते. मात्र तो देखील दावा खरा आहे की खोटा आहे याबाबत देखील भुजबळ अद्याप सांगत नाही. मात्र तुम्ही ते सांगताय भाजपच्या वाटेवर आहे, त्याचा नक्की काय म्हणजे सोर्स काय आहे तुमचा? नाही, मला असं जे कळलंय की भाजप म्हणजे त्यांनी राजीनामा दिला होता असं मीही ऐकलं होतं, पण ते कितपत खरं ते मला माहित नाही. पण हे जे मला माहिती आहे ते मात्र नक्कीच आहे. तर तुम्हाला वाटतंय की याचा भाजपला फायदा होईल? भाजपला फायदा होईल की नाही, आता भाजपला काय 2-2, 3-3 टक्के जरी मतं वाढली तरी ती लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना ती हवी आहेत. म्हणून ते साम दाम नंडभेद सगळं करून ते कुठच्याही परिस्थितीत आपली टक्केवारी वाढवून 400 पार जे त्यांना करायचंय त्यासाठी ते कुठच्याही स्तराला जातील हे आता याच्यावरनं दिसतच आहे. सध्या मॅडम आपण पाहिलं तर राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात संघर्ष पाहायला मिळतोय. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी आक्रमक झाले आहेत, त्यामधून भुजबळ हे महत्वाचं नेतृत्व पुढे येत आहे. त्यामध्ये एक धक्कादायक असं तुम्ही वक्तव्य करताय. हा लढा मराठा आणि ओबीसींचा नाहीच आहे. हा लढा पॉलिटिशियन्सचा आहे. ह्या पॉलिटिशियन्सनी काही काही जणांना ते उभं करण्याचा प्रयत्न करतायत. ओबीसी आणि मराठा कधीही लढणार नाहीत, पण त्यांची जुंपवून दिली जाते असं मला सरळ सरळ दिसतंय. म्हणजे हे लढा करण्यासाठी भुजबळांना जे